नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे चाळकरी अबोलीवरती खूपच जास्त रागवलेले असतात, कारण तिने शिवांगीची केस लढण्यासाठी घेतलेली असते. त्यामुळे ही माहिती जेव्हा चाळकऱ्यांना सांगितलेली असते, ते सुद्धा रागू नये. तेव्हा चाळकरी अबोलीवरती रागवतात आणि तिला प्रश्न विचारतात, की एका सिरियल किलरची केस तू कशी काय घेऊ शकतेस, जिने इतक्या मुलींना मारले, आपल्या समृद्धीला मारले, चाळकऱ्यांना विनाकारण मारले. अशा गुन्हेगाराची तू कशी काय इथे केस लढायला घेऊ शकतेस, असा प्रश्न विचारल्यानंतर अबोली म्हणते, तुम्ही सगळेजण एकदा माझं ऐका तरी. मी काय म्हणते ते तरी ऐका. या सगळ्यामध्ये शिवांगीची काही चुकी नाही आहे, म्हणून मी तिला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करते. आई, तुम्ही तरी ऐका ना. तेव्हा रमा म्हणते, अजिबात नाही, तू माझ्याशी बोलू नकोस. तुझ्या लेखी माझ्या शब्दांना काही मान नाही आहे ना, मग आता मी तुझ्याशी एक शब्दसुद्धा बोलणार नाही आहे, असं रमाने संपूर्ण चाळकऱ्यांसमोर अबोलीला सांगितलेलं असतं. तेव्हा अबोलीला खूपच जास्त वाईट वाटतं. त्यानंतरला सगळेजण आपापल्या घरी निघून जातात. अबोलीजवळ कुणी काही बोलतसुद्धा नाही. तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते, अबोली, बघितलंस ना, अगं सगळे लोक तुझ्या विरोधात गेलेत गं. कुणीही तुझी साथ द्यायला तयार नाही आहेत. सगळे तुला इथे आता गुन्हेगार समजतायत. तेव्हा दीपशिका म्हणत असते, अबोली, मी तुला म्हणाले होते ना, या चाळकऱ्यांचा तुला इतका पुळका आहे, तुझा अभिमान आहे ना. पण आता बघ, मी बोललेला शब्द खरा केलाय. या संपूर्ण चाळकऱ्यांना तुझ्या विरोधात उभं केलंय. आता कुणीही तुझी साथ देणार नाही आहे. सगळेजण तुझ्या विरोधात बोलतील. तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते, त्या शिवांगीला तर मी चांगला धडा शिकवणार आहे. काही झालं ना अबोली, कितीही प्रयत्न कर तिला वाचवायचे. तिला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही. तेव्हा इकडे आता अबोली एकटी बसलेली असते. मनामध्ये विचार करत असते, की या वेळेला अंकुश सर इथे हवे होते. सगळे चाळकरी जरी माझ्या विरोधात गेले असले ना, तरीसुद्धा अंकुश सर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असते. अंकुश सर आता हवे होते. इकडे अबोलीला अंकुशची आठवण येत असते. तेव्हा तिथे मनवा आणि क्रिश दोघेजण येतात. क्रिश म्हणत असतो, की हे बघ अबोली, तू एकटी नाही आहेस. तू असं समजू नकोस की तू एकटी आहेस. मी आणि मनवा, आम्ही दोघेजण नेहमी तुझ्याबरोबर आहोत, असं आता क्रिश म्हणत असतो. तेव्हा इकडे मनवा म्हणत असते, आणि वहिनी, मी तर नेहमी तुझ्याबरोबर आहे, तुला तर माहिती आहे ना. तेव्हा अबोली म्हणते, मला माहिती आहे, तुम्ही दोघेजण माझ्याबरोबर आहात. तेव्हा इकडे आता क्रिश म्हणत असतो, अबोली, तरी एक प्रश्न उरतो ग, म्हणजे सगळे पुरावे शिवांगीच्या विरोधात आहेत, पण तुझा विश्वास आहे की शिवांगी निर्दोष आहे, म्हणजे नक्कीच तुला काहीतरी तिच्याबद्दल वाटत असेल, म्हणूनच तू तिची केस लढायला घेतलीस. पण मला हे कळत नाही आहे की शिवांगीच्या अंगामध्ये वाघाचे कपडे आले तरी कुठून. तेव्हा इकडे अबोली म्हणते, की उद्या मी जाते समृद्धीच्या घरी, काही पुरावे मिळत आहेत का ते बघायला. तेव्हा अबोली आणि मनवा दोघीजणी समृद्धीच्या घरी आलेले असतात. तेव्हा इकडे दरवाजा उघडल्यानंतर काका म्हणतात, की तू इथे काय करतेस, तुझी हिंमत कशी झाली इथे यायची. तेव्हा अबोली म्हणते, की काका, मला जरा समृद्धीच्या रूमची चौकशी करायची होती. काका म्हणतात, अजिबात नाही, तू इथे आलीस तरी कशाला. एका सिरियल किलरची केस घेतलीस ना लढायला, तुझी हिंमत कशी झाली इथे यायची. आताच्या आता चालती हो. आणि एवढीच जर तुला चौकशी करायची असेल ना, तर पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांची परवानगी घेऊन ये, तेव्हाच तुला समृद्धीच्या रूमची झडती घेऊ देईन, कळलं तुला. पण आता माझ्या घरामध्ये यायचं नाही, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, चालती हो, असं म्हणून काका अबोलीचा अपमान करतात. पण अबोली एक शब्दसुद्धा बोलत नाही प्रेक्षकांनो. अबोली सरळ पोलीस स्टेशनला येते आणि दीपशिकाला म्हणत असते, की दीपशिका, मला परवानगी हवी आहे. तेव्हा इथे दीपशिका म्हणते, माझी कसली परवानगी तुला हवी आहे गं. तेव्हा अबोली म्हणते, की मला समृद्धीच्या घरी जायचं आहे, मला तिच्या रूमची चौकशी करायची आहे, तेव्हा मला तुझी परवानगी हवी आहे. तेव्हा इथे दीपशिका म्हणत असते, अगं, त्यांच्या घरी तू जा, नाहीतर नको जाऊ, चौकशी कर, नाहीतर नको करू, पण माझ्या परवानगीची तुला गरज काय आहे. तुला जर जायचं असेल तर तू जा स्वतःहून, माझी परवानगी घेण्यासाठी तू इथे कशाला आली आहेस बरं. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, हे बघ, मला तू परवानगी दिलीस तर मी तिथे जाऊन तिच्या रूमची चौकशी करू शकते. मला शोधून काढायचं आहे, तिच्या रूममध्ये काही सापडते का ते बघायचं आहे.
तेव्हा दीपशिका म्हणत असते, हे बघ माझ्या परवानगीची तुला काही गरज आहे असं वाटत नाही. ते लोक तुला घरामध्ये घुसू देत नाही आहेत का? मग तू एक काम कर ना, त्यांच्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट कर. नाहीतर एक काम कर, आता तू कोर्टाचा दरवाजा वाजव आणि कोर्टामध्ये तू सांग, अरे अरे हे लोक मला घरामध्ये घुसू देत नाही आहेत. या लोकांनी माझ्यावरती किती अन्याय केला आहे. असं तू कोर्टामध्ये माग स्वतःसाठी दाद. कळलं का? स्वतःसाठी दाद मागितलीस ना तर बघ कोर्ट तुझी काही मदत करतंय का? पण ह्या वेळेला आता मी तुझी काही मदत करू शकणार नाही आहे. अबोली तू मूर्ख आहेस का? इथे तू कशाला आलीस? तर माझी परवानगी मागायला? याची काहीच गरज नाही आहे. तुला जर ते लोक घरामध्ये घुसू देत नाही आहेत तर नक्कीच त्याला काहीतरी कारण असेल ना. मी कशाला तुला परवानगी देऊ? जा, माझ्याकडे वेळ नाही आहे, तू गेलीस तरी चालेल. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की मला माझ्या आशिलाला भेटायचं आहे. तेव्हा दीपशिका म्हणत असते, जा बाई जा, जा भेटायचं आहे ना तुला आशिलाला, जाऊन भेट, पण माझं डोकं खाऊ नकोस. तेव्हा इकडे सावंतबाई, जा या अबोलीला त्या शिवांगीला भेटायचं आहे, त्या दोघींची भेट घडवून द्या, पण जास्त वेळ थांबायचं नाही, कळलं ना. तेव्हा इकडे अबोली शिवांगीला भेटायला आलेली असते. अबोली म्हणत असते, शिवांगी कशी आहेस तू? तेव्हा शिवांगी म्हणते, आहे मी ठीक आहे. तेव्हा अबोली म्हणते की तू मला सांगशील का की त्यावेळेला नक्की काय घडलं होतं जेव्हा तू समृद्धीच्या रूममध्ये सापडलीस? मला जरा पुन्हा तुझ्याकडून ऐकायचं आहे. म्हणजे आपल्याला काही पुरावे मिळत आहेत का, काही धागेदोरे सापडत आहेत का, ते आपल्याला बघता येईल ना, कारण मी केसला अभ्यास करायची सुरुवात केलेली आहे. तेव्हा इकडे शिवांगी म्हणत असते की अगं अबोली, मी जे आधी सांगितलं आहे तुला त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही आहे. जे सांगितलं आहे ते सगळं खरं आहे की तुलासुद्धा असं वाटतं आहे मी खरोखर सिरियल किलर आहे म्हणून. तेव्हा अबोली म्हणते, नाही गं, मला असं का वाटेल? हे बघ, तू प्लीज मला सांग की त्यावेळेला नक्की काय घडलं होतं ज्या वेळेला समृद्धीला मारण्यासाठी तिथे वाघ आला होता. तेव्हा इकडे आता अबोली म्हणते की मला पुन्हा एकदा यासाठी ऐकायचं आहे की मला बघायचं आहे नक्की त्यावेळेला काय घडलं होतं आणि तुला त्या लोकांनी वाघाचे कपडे कसे काय घातले हे प्लीज तू मला सांग. तेव्हा इकडे आता सांगत असते शिवांगी की मी तिथे बसले होते, तुम्ही दोघीजणी स्टेजवरती गेला होतात नवरीला भेटायला. तेव्हा एक लहान मुलगा आला, त्याने मला सांगितलं की ताई तुला बाहेर कुणीतरी बोलावलं. बाहेर गेले तर तिथे कुणीच नव्हतं आणि नंतरला मला वरून ढकलण्यात आलं. असं इकडे आता मनवा सगळं खोटं नाटं सांगत असते. तेव्हा इकडे आमदार साहेब येतात आणि म्हणत असतात, अहो मॅडम काय आहे, सिरियल किलरला पकडलेत तुम्ही आणि जेलमध्ये का ठेवलेत? अहो फाशीची शिक्षा द्या आणि मोकळे व्हा ना. तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते, हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा इकडे आमदार साहेब म्हणतात, नाहीतर काय, अहो तुम्ही त्या सिरियल किलरला ठेवू नका, तिने कितीतरी मुलींना मारले. तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते की हे बघा, मग तुम्ही एक काम करा, तुमचा जमावाला आहे ना बाहेर, त्याला इथे पोलीस स्टेशनमध्ये बोलवा, आम्हाला मारायला सांगा आणि मग त्या अबोलीला काय करायचं आहे ते करा. तेव्हा इकडे आमदार म्हणतात की त्या अबोलीला आमच्या ताब्यात द्या, आमचे कार्यकर्ते चांगले तिला सोडून काढतील. तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते, अहो मग तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा ना आम्हाला मारून त्या मुलीला इथून घेऊन जायला. तेव्हा आमदार म्हणतात, अहो असं काय करताय, आमच्या जर जमावाने इथे येऊन हल्लागुल्ला केला तर ही बातमी सगळीकडे पसरेल ना आणि मग माझी आमदारकीसुद्धा जाऊ शकते. तेव्हा दीपशिका म्हणत असते, अहो मग सर तुम्हाला इतकं कळतं आहे तर मग माझ्या पोलीस स्टेशनमधून मी जर शिवांगीला तुमच्या ताब्यात दिलं तर माझी नोकरी जाणार नाही का? म्हणजे तुम्हाला तुमच्या पदाचं पडलं आहे आणि माझ्या नोकरीचं काय? तेव्हा इथे आमदार म्हणतात, पण मॅडम त्यासाठी मग माझ्याकडे एक आयडिया आहे ना, ती आयडिया तुम्ही का करत नाही? त्या शिवांगीला इथे ठेवण्यापेक्षा तिचा एकदाच काटा काढून टाका ना. अहो तिला कुठेतरी बाहेर घेऊन जा आणि तिचा एन्काउंटर करून टाका. तेव्हा इथे दीपशिकासुद्धा त्याचं बोलणं ऐकून हसत असते. अशी डील त्या दोघांनी केलेली असते. त्याचबरोबर अबोली म्हणत असते की म्हणजे तू ज्या वेळेला समृद्धीच्या रूममध्ये होतीस तेव्हा त्या लोकांनी तुला वाघाचे कपडे घातले असं तुझं म्हणणं आहे. मग तू बाहेर गेलीस, तिथून समृद्धीच्या रूममध्ये गेलीस, हे खरं 7-8 मिनटामध्ये घडलं असेल असं वाटते तुला? तेव्हा इकडे आता शिवांगी म्हणत असते, अबोली मी तुला खरंच आता खोटारडी वाटते का? मी तुला गुन्हेगार वाटत असेल तर तू मला तसं सांग, माझी केस तू नाही लढायला घेतलीस ना तरीसुद्धा चालेल. शिवांगी म्हणत असते की तुलासुद्धा मी सिरियल किलर वाटते ना अबोली? तेव्हा अबोली म्हणते, नाही गं, तू मला सिरियल किलर वाटत नाही आहेस. मला फक्त तुझ्याकडून पुन्हा एकदा जाणून घ्यायचं होतं की नक्की त्यावेळेला असं काय घडलं होतं
त्यामुळे मला काही पुरावे गोळा करता येतील का? मी समृद्धीच्या घरी गेले होते, तिथे काही पुरावे हाती लागतायत का ते बघायला, पण समृद्धीच्या वडिलांनी मला आतमध्ये चौकशीच करू दिली नाही. मग आता मी कशी काय चौकशी करणार, तू सांग बरं. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की हे बघ शिवांगी, तू जर काही केलेलं नाही आहेस ना, तर तुला शिक्षा का होईल? आणि तू जर गुन्हेगार नाही आहेस तर मी तुला शिक्षा होऊसुद्धा देणार नाही. त्याच्यामुळे तू काळजी करू नको. मी तुझी केस घेतली आहे ना लढायला, तुला आता न्याय मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे, असं अबोली शिवांगीला सांगते. तेव्हा इकडे शिवांगीच्या जीवात आता जीव आलेला असतो. कुणीतरी आपल्या बाजूने आहे असं तिला वाटत असतं. तेव्हा अबोली म्हणते की मला फक्त तुला एवढंच म्हणायचं आहे की अजून तुला जर काही आठवलं, तुला काही सत्य सांगावंसं वाटलं तर तू मला नक्की सांगशील. माझ्यापासून तुला काही लपवायचं नाही, कळलं तुला? ठीक आहे, आता बघते मी काही पुरावे हाती लागतायत का, आणि तसा तुझ्या केसचा अभ्यास करते. तू अजिबात काळजी करू नको. तू जर गुन्हेगार नसशील तर तुला शिक्षा नाही होणार. तेव्हा इकडे आता मनवा आणि अबोली दोघीजणी तिथून बाहेर पडतात. तेव्हा इथे बाहेर आल्यानंतर मनवा म्हणत असते, अबोली वहिनी, अगं तू त्या शिवांगीला असा का प्रश्न विचारलास जो तू आधी विचारला होतास? सगळी माहिती तर तिने तुला आधी दिली होती ना, मग तरी पण तू तिला हा प्रश्न विचारलास? तेव्हा अबोली म्हणत असते, कारण मला बघायचं होतं आधी जे सांगितले शिवांगीने ते आणि आताच्या सांगण्यामध्ये काही वेगळं पण आहे का, काही खोटारडेपणा आहे का, असं तिला चेक करायचं होतं. आणि म्हणूनच तिने परत हा प्रश्न तिला विचारलेला असतो. जेव्हा समृद्धीचा खून झाला त्यावेळेला नक्की काय काय घडलं होतं हे सगळं तिला आता विचारलं जातं. तेव्हा इकडे आता अबोली आणि मनवा बोलत असताना दीपशिका त्यांचं बोलणं ऐकते आणि विचारते, काय मग काय सांगितलं? तिने सांगितलं का खरं खरं की तिनेच त्या समृद्धी नावाच्या मुलीला मारले म्हणून? असं काही तिने सांगितलं की स्टेटमेंट तिचं सेम आहे? नाही, सेमच असेल ना. तुला तर तसंच वाटतंय. तुला ती शिवांगी गुन्हेगार वाटतच नाही आहे. पण तू काळजी करू नको, मी लवकरच हे सिद्ध करेन की ती खरोखर किती मोठी गुन्हेगार आहे ते. कळलं ना अबोली? अबोली, तुझं खूप प्रेम आहे ना गं त्या शिवांगीवरती? तेव्हा अबोली म्हणते, काही प्रेम वगैरे नाही आहे, मी माझं फक्त काम करते एवढंच. तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते की अबोली, कितीही प्रयत्न कर, पण मी तुला सांगते ना, ती मुलगी गुन्हेगारच आहे. शिवांगीला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही. अजूनपर्यंत मी तिला धडा शिकवलेलाच नाही आहे, मी तिच्याकडून बदला घेतलेलाच नाही आहे, पण मी लवकरच तिच्याकडून बदला घेणार आहे. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, चाळीमध्ये तुला जे काही बोलले शिवांगी त्याचा बदला घेतेस ना तू? तेव्हा इकडे दीपशिका म्हणते, तो बदला अजून मी घेतलेलाच नाही आहे, पण लवकरच घेईन. त्यानंतर इकडे दीपशिका आता बोलून निघून गेलेली असते. तेव्हा इकडे रमा मार्केटमधून भाजी खरेदी करून आलेली असते. तेव्हा राघू म्हणते, अहो काकू थांबा ना, आणि ती एका दुसऱ्या बाईंबरोबर गप्पा मारत असते आणि म्हणते, बघा ना, बिचारी एक बाई आहे ना, ती तोंडावरती पडली आहे. बघा ना तिचा किती मोठा पचका झाला आहे. म्हणजे ज्या सुनेचं तिला एवढं कौतुक होतं, ज्या सुनेसाठी तिने आपल्या सख्ख्या मुलींना बाजूला केलं, तिला विलन ठरवलं, त्या मुली आता इकडे छान आरामामध्ये राहत आहेत. आणि इकडे बघितलंत का काकू तुम्ही? अहो बिचारीची काय अवस्था केली आहे. तिच्या सुनेने स्वतःच्या सुनेला मुलीसारखं मांडलं आणि सख्ख्या मुलींना इथे बाजूला करून टाकलं. आणि आता बघा काय वाट्याला परिस्थिती आली आहे ते, बरोबर की नाही? तेव्हा इकडे आता रमा राघूचं सगळं बोलणं ऐकत असते आणि तिला खूप जास्त राग येत असतो. राघू म्हणत असते सतत आपलं, अबोली अबोली अबोली. काय दिलं त्या अबोलीने? किती मोठा पचका केलाय बघितलं का? तेव्हा इकडे रमा म्हणते की राघू, कुणाला बोलतेस तू? तेव्हा राघू म्हणते, मी कुणालाही बोलेन, तुला काय करायचं आहे? तेव्हा रमा म्हणते की मला काही कळत नाही, इतकी दूधखुळी नाही आहे मी, कळलं ना तुला? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, बोलताना जरा मी कोण आहे याचं भान ठेवून बोलत जा, कळलं ना? नाहीतर तुझी जीभ खेचून काढायला सुद्धा मला वेळ लागणार नाही. तेव्हा इकडे आता रमाला पण खूप जास्त राग आलेला असतो. तर इकडे अबोलीने आता सगळी तयारी करून ठेवलेली असते. अबोलीला कुणी काहीच बोलत नाही. जो तो बोलत असतो तो फक्त इकडे राघूला, कारण का राघू चुकीची असते, ती नेहमी चुकीचे निर्णय घेत असते, चुकीच्या लोकांना लागत असते. तेव्हा इकडे आता राघू जेव्हा बघते, रमाला सुद्धा राग आलेला असतो. रमा म्हणत असते, राघू तू जे काही बोलतेस ना ते सगळं कळतंय मला बरं का, आणि ही गोष्ट माझी आणि अबोलीमधली आहे. आम्ही मायलेकी जे काही आहे ना ते बघून घेऊ, तुला मध्ये पडायची गरज नाही आहे.
आणि अबोली जे काही करते ना विचारपूर्वक करत असते आणि आतासुद्धा तिच्या हे सगळं करण्यामागे काहीतरी विचार मोठा आहे. राघू, पण तुला काही कळणार नाही गं. तुला फक्त आहे ना नाती तोडता येतात आणि टोमणे मारून बोलता येतं, माणसाला लागेल असं बोलता येतं. पण इथे तू कधीही आपल्या लोकांचा विचार करतच नाहीस गं. आता अबोलीची सुद्धा दुश्मन झालीस आणि माझीसुद्धा, कळलं तुला? तेव्हा इकडे रमा घरी येते. तेव्हा अबोली तिचा राग घालवण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की आई, फक्त एकदा मी काय बोलते ते ऐका ना. तेव्हा रमा म्हणते, मला नाही ऐकायचं आहे. तेव्हा अबोली म्हणते, आई असं कसं? हे बघा, त्या कुणीतरी त्या शिवांगीला फसवण्याचा प्रयत्न केला आहे हो आई. मला खरंच असं वाटतंय. अंकुश सरांना कसं त्या फुलवाने खोट्या केसमध्ये फसवलं होतं, पण सगळे लोक त्यांच्या विरोधात होते. पण मीच अशी होते ना जिने सगळ्यांना सांगितलं होतं की अंकुश सर निर्दोष आहेत, त्यांनी गुन्हा केलेलाच नाही आहे. हे कोर्टामध्ये सुद्धा मी सिद्ध केलं होतं नाही. आणि मला जेव्हा अंकुश सरांच्या डोळ्यामध्ये बघितल्यानंतर प्रामाणिकपणा दिसला होता ना, आणि मी ठामपणे सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये अंकुश सरांची काही चुकी नाही आहे, फुलवा त्यांना फसवण्याचा प्रयत्न करते. अगदी तसंच इकडे सुद्धा आता रमाला अबोलीचं बोलणं पटलेलं असतं आणि ती इकडे आता जे काही बोलत असते ते आता शांतपणे ऐकून घेत असते. अबोली म्हणते की अंकुश सरांना मी न्याय मिळवून दिला होता ना, कारण ते प्रामाणिक होते. त्यांच्या डोळ्यात मला ते दिसत होतं. त्यामुळे इथे सुद्धा तोच प्रकार आहे आई. म्हणजे इथे आपली शिवांगीसुद्धा निर्दोष आहे हो. तिला मी विचारलं ना सारखं, तिने मला जे आधी सांगितलं होतं तेच तिने मला आत्तासुद्धा सांगितलं आहे. आणि आपल्या इथे शिवांगी राहिली होती ना, तुम्ही इतके दिवस तिला आपल्या डोळ्यासमोर बघताय. जी मुलगी झुरळाला घाबरते, जी मुलगी छोट्या छोट्या गोष्टींना घाबरते, एखादी गोष्ट करतानासुद्धा विचारून करते, ती मुलगी एखाद्या व्यक्तीला मारू शकते का आई? ते सुद्धा एवढ्या साऱ्या लोकांना. माझा या गोष्टीवरती अजिबात विश्वास बसत नाही आणि म्हणून मी शिवांगीची केस घेतली आहे. आता तुम्हीच मला सांगा, मी काय चुकीचं केलं? जर मला वाटतंय की शिवांगी चुकीची नाही आहे, तिला फसवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, तर मग तिला मी निर्दोष सिद्ध करू नको का? मग काय उपयोग ना आई माझ्या वकिलीचा? तेव्हा मनवा म्हणते की हे बघ काकी, वहिनी अगदी बरोबर बोलते. अगं ती शिवांगी जर चुकीची असेल तर आपल्याला कळेल ना, आणि मग वहिनीला जर कळलं ती चुकीची आहे तर वहिनी स्वतःहून तिची केस सोडून देईल. तेव्हा अबोली म्हणते, मी माझी वकिली सोडून देईन आई, जर मी खोटी ठरले तर. तेव्हा इकडे रमा म्हणत असते, नाही नाही, मला ते अजिबात नको. तू तुझी वकिली सोडावी म्हणून मी तुझं प्रोफेशन तुला बंद करू देत नाही आहे. हे बघ, वकिली बंद करायची गोष्ट नाही आहे. पण मला असं वाटतं आहे की ती शिवांगी खरंच गुन्हेगार असेल तर. पण आता ती जरी गुन्हेगार असली तरीसुद्धा माझं देणं घेणं नाही आहे तिच्याजवळ. पण मला तुझ्याशी महत्त्व आहे, मला तुझ्याशी घेणं देणं आहे. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तू जर इतक्या खात्रीने सांगतेस की शिवांगी निर्दोष आहे, तिने काही नाही केलं आहे आणि तिला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतेस, तर मी आता काहीसुद्धा बोलणार नाही आहे. तुला जे काही करायचं आहे ते तू कर. मी तुझ्या निर्णयामध्ये तुझी साथ द्यायला तयार आहे. माझा तिच्यावरती विश्वास नसला तरी तुझ्यावरती 100% विश्वास आहे. तू कधीच काही चुकीचं नाही करणार अबोली, हे देखील मला माहिती आहे. तेव्हा इकडे आता खूपच जास्त अबोलीला आनंद होतो. अबोली म्हणत असते की मनवा, ती शिवांगी कुठे राहते? बीडमध्ये राहते ना? आपण एक काम करूया, बीडला जाऊन तिच्याबद्दल काही माहिती मिळते का ते बघूया. नाहीतर तू एक काम करतेस का मनवा, तू एकटी जाशील का बीडला आणि त्या शिवांगीच्या विरोधात काही माहिती मिळते का ते बघशील का? तेव्हा इथे मनवा म्हणते, ठीक आहे, मी बीडला जायला तयार आहे. तेव्हा इकडे अबोलीने मनवाचा डबा, इथे पाण्याची बाटली, एक मोठी चादर, सगळं काही तिला दिलेलं असतं. एका दिवसासाठी जरी जात असली तरी तिची संपूर्ण लहान मुलांसारखी तयारी अबोलीने करून दिलेली असते. आणि अबोली बोलते की खाण्यापिण्याचे अजिबात हाल करायचे नाहीत, जे काही आहे ते पोटभर खायचं वेळेवरती. तेव्हा ती म्हणते, अगं वहिनी, मी स्वेटर घेतलं हे सगळं कशाला? तेव्हा अबोली म्हणते, असू दे गं, थंडी वगैरे लागली तर कमी पडायला नको, म्हणून दिले मी तुला हे सगळं. तेव्हा इथे आता मनवा निघालेली असते जायला. तेव्हा रमा तिथे येते आणि म्हणत असते, निघालीस का गं मनवा? आणि लवकर परत या बाळा, काळजी घे स्वतःची, असं रमा आता मनवाला म्हणत असते. तेव्हा मनवा म्हणते की काकी, तुम्ही सगळेजणसुद्धा तुमची काळजी घ्या. तेव्हा इकडे मनवा देवाचा आशीर्वाद घेते आणि आता नवीन मिशनसाठी निघालेली असते. तेव्हा इकडे आता मनवाचं जाणं या गोष्टीचा आता काहीतरी अर्थ नक्कीच असेल. तर इकडे अबोली म्हणत असते, आई, काही जरी झालं ना, किती आपण दोघीजणी एकमेकांच्या विरोधात जरी गेलो असलो तरी तात्पुरतं,
पण तुम्ही माझ्याशी कधी अबोला धरू नका. तुम्ही माझ्याशी बोलला नाहीत की मला करमत नाही, म्हणून तुम्ही कधी अबोला धरू नका आई. मी तुम्हाला ही रिक्वेस्ट करते. तेव्हा इकडे अबोली म्हणते, आई किती आणि काही झालं ना तरीसुद्धा तुम्ही माझ्याशी अबोला नाही धरायचा. तुम्ही जर माझ्याशी बोलतच नाही तर मी ही केस कशी काय लढणार आहे आई. तेव्हा तुम्ही माझ्याशी प्लीज अबोला धरू नका. माझ्याशी बोला आणि ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. तेव्हा इकडे आता अबोलीने रमाचा राग हा घालवलेला असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे दीपशिखा घेऊन आलेली असते शिवांगीला मैदानामध्ये. तेव्हा शिवांगी म्हणते, हे काय तू माझा एन्काउंटर करणार आहेस का. तेव्हा इकडे दीपशिखा म्हणते, हो माझं महत्त्वाचं आणि आवडीचं काम. त्यानंतरला इकडे आता अबोली शिवांगीचा जीव वाचवण्यासाठी धावत पळत त्या ठिकाणी येत असते.